नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स याच्या व्हॅल्यू बद्दल बोललो होतो. आपण किती घेतली पाहिजे. आता जो काही नवीन व्हिडिओ आपण पाठवतोय त्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण कार इन्शुरन्स आणि फायर इन्शुरन्स याच्यामध्ये आपलं व्हॅल्युएशन का घेतलं पाहिजे, पूर्ण का घेतलं पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. कार इन्शुरन्स घेताना सुद्धा बरीचशी लोक त्याचा प्रीमियम जास्त येतो, आम्हाला काही डिस्काउंट द्या आणि म्हणून लोक डिस्काउंट मागतात. आयडीव्ही कमी करतात. म्हणजे आयडीव्हीचा अर्थ त्या गाडीची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कमी करायला लावतात. का तर मला प्रीमियम कमी बसला पाहिजे. त्याच्यामधले काही जे रायडर्स असतात, इंजिन कव्हर असतं किंवा त्याच्यामध्ये टायर कव्हर असतं किंवा की कव्हर असतं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा RTI रायडर असतो, रिटर्न टू इनवॉइस, हे आम्हाला नकोय म्हणतात. तर हे बरेचसे लोक म्हणतात का मग माझे व्हॅल्युएशन कमी करून द्या. कारण मार्केटमध्ये बरेच एजंट बसलेले आहेत का जे काय करतात की एखाद्याचा कोट आला का त्या कोटवरती डिस्काउंट देणं म्हणतात, आम्ही डिस्काउंट देतो, तुम्हाला कमी करून देतो आणि ते काय करतात, गाडीची व्हॅल्युएशन कमी करतात. आता ज्यावेळेस गाडीची व्हॅल्युएशन कमी केली जाते त्यावेळेस काय होतं का जर इन केस ती गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि गाडी टोटल लॉस झाली किंवा गाडी चोरीला गेली तर त्या कंडिशनला त्या ठिकाणी त्याची जी काही आयडीव्ही दिलेली आहे तेवढंच कव्हर केलं जातं आणि तेवढ्याच प्रमाणात इन्शुरन्स कव्हर दिलं जातं. म्हणजे एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर 1-2 वर्षापूर्वी माझ्याकडे अशीच एक मिनी कूपरचा एक घटना घडलेली होती. त्या व्यक्तीने मिनी कूपरची व्हॅल्युएशन कमी करायला लावली. मिनी कूपरची व्हॅल्युएशन त्यावेळेस होती साधारण 42 लाख रुपये कॉस्टिंग होती आणि त्यांनी सांगितलं काही नाही, मला गाडीचे तुम्ही 25 लाख रुपये व्हॅल्युएशन दाखवा, मला तेवढा जास्त प्रीमियम भरायचा नाही. आणि 25 लाख रुपये व्हॅल्युएशन केलं आणि त्यानंतर गाडीचा 3 महिन्यानंतर गाडी टोटल लॉस झाली, ऍक्सिडेंट झाला. त्या व्यक्तीला काही लागलं नाही, पण ज्यावेळेस टोटल लॉस झाला त्यावेळेस त्या गाडीचा क्लेम हा 25 लाखच रुपये मिळाला. आणि त्या माणसाने फक्त प्रीमियम मध्ये 7,000 रुपये वाचवण्यासाठी व्हॅल्युएशन कमी केलं होतं. पण प्रॅक्टिकली जर बघितलं 42 लाख मायनस 25 तर साधारण 16-17 लाख रुपयाचा लॉस त्याचा झाला. जर तेच त्यांनी 7,000 रुपये एक्स्ट्रा दिले असते तर ते 15-16 लाख रुपये त्याचे कमी झाले नसते आणि त्याला गाडीची फुल व्हॅल्यू मिळाली असती. तर यासाठी इन्शुरन्स हा पूर्ण घेणं गरजेचं आहे. कार इन्शुरन्स असू द्या, लाईफ इन्शुरन्स असू द्या, हेल्थ इन्शुरन्स असू द्या किंवा फायर इन्शुरन्स असू द्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली घेणं गरजेचं आहे, एवढं मला सांगायचं. बिझनेस इन्शुरन्समध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच ज्या कंपनीज आहेत आज आम्ही ज्या एरियामध्ये राहतो या एरियामध्ये बऱ्याचशा कंपनीज आहेत, मग फॅक्टरीज आहेत. त्या वेगवेगळ्या टाईपच्या फॅक्टरीज आहेत ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात मोठे वर्क करते. त्याचबरोबर ह्या ठिकाणी फार्मा आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, खूप कंपनीज आहेत ज्या फाउंड्रीज आहेत, अशा पण कंपन्या काम करतात. आणि ह्या कंपन्यांमध्ये पण आम्ही ज्यावेळेस इन्शुरन्ससाठी लोकांकडून आमच्याकडे रिक्वायरमेंट येते आणि त्यावेळेस आम्ही लोकांना सांगतो, सर तुमची जी काही व्हॅल्यू आहे कंपनीची तर त्या व्हॅल्यू प्रमाणे तुम्हाला इन्शुरन्स घेणे गरजेचं आहे. तुमच्या मशीनची व्हॅल्यू असेल, तुमच्या शेडची व्हॅल्यू असेल, तुमच्या जे काही टूल्स आहेत त्याची व्हॅल्यू असेल किंवा इलेक्ट्रॉनिक पार्टची व्हॅल्यू असेल, तुमच्याकडे कॉम्प्युटर, फर्निचर याची जी काही व्हॅल्यू असेल ती संपूर्ण व्हॅल्यू आम्हाला द्या आणि त्या व्हॅल्यू प्रमाणे आपण इन्शुरन्स घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्या ठिकाणी बरेचसे जे ओनर्स आहेत, जे कंपनीज आहेत, ते म्हणतात नाही आम्हाला एवढा प्रीमियम नको आहे, तर तुम्ही थोडासा प्रीमियम कमी करून द्या. तुमची व्हॅल्युएशन, कंपनीची व्हॅल्युएशन आहे ती कमी करून एवढ्या अमाऊंट मध्ये तुम्ही इन्शुरन्स बसून द्या. आणि बऱ्याच ठिकाणी हे अशा पद्धतीने केलं जातं. तर माझ्याकडे अशीच एक घटना घडलेली होती, त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. ज्याच्यामध्ये एक शुगर फॅक्टरी होती आणि शुगर फॅक्टरीचा 800 करोडचा इन्शुरन्स होता बेसिकली. आणि 800 करोडचा इन्शुरन्स घेताना त्यांनी त्याचा जो काही प्रीमियम होता तो प्रीमियम बऱ्याच मोठ्या प्रमाणात येत होता. पण त्यांनी सांगितलं एवढा प्रीमियम आम्ही देणार नाहीये, आम्हाला एवढ्याच प्रीमियम मध्ये पॉलिसी बसून द्या. तर त्यांनी ते प्रीमियमची अमाऊंट कमी केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला कमी अमाऊंट मध्ये हा पॉलिसी करून द्या. तर त्या पद्धतीनं त्या 800 करोडच्या ऐवजी ती 600 करोडचं व्हॅल्युएशन झालं आणि 600 करोडच्या व्हॅल्युएशन वरती आम्ही ती पॉलिसी कंपनीला दिली. आणि दिल्यानंतर त्या ठिकाणी वादळ झालं आणि त्या वादळामध्ये त्या कंपनीचा क्लेम आला. आणि त्या क्लेम मध्ये ज्यावेळेस ही क्लेम प्रोसेस होत होती त्या प्रोसेसमध्ये असं लक्षात आलं का हा अंडर इन्शुरन्स केलेला आहे. आणि अंडर इन्शुरन्स केल्यामुळे जेवढ्या पर्सेंटेजनी अंडर इन्शुरन्स होता तेवढ्या पर्सेंटेजनी क्लेम पण कमी झाला आणि त्याच्यामुळं त्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं. त्या कंपनीचं नुकसान झाल्यामुळं लक्षात आलं आणि नंतर कंपनी म्हटली नाही, इथून पुढे आम्ही अंडर इन्शुरन्स कधीही करणार नाही, जे काही व्हॅल्युएशन असेल त्याच व्हॅल्युएशन प्रमाणे आम्ही इन्शुरन्स करू. तर हे एक एक्झाम्पल होतं. अशा बऱ्याच एक्झाम्पल या मार्केटमध्ये घडतात. लोक अंडर इन्शुरन्स करायला बघतात. फायर इन्शुरन्स मध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जे काही तुमच्या कंपनीची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू प्रमाणे इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. कारण आगी लागण्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर घडतात आणि आग लागल्यामुळे खूप मोठं नुकसान होतं आणि ते नुकसान रिटेन करणं, परत कॅप्चर करणं हे सहज शक्य नाहीये. त्यासाठी ह्या घटनेपासून वाचण्यासाठी आणि आपल्या मोठं नुकसान टाळण्यासाठी
आपल्याला फायर इन्शुरन्स हा ॲज ती जी काही व्हॅल्यू आहे आपल्या कंपनीची, आपल्या फॅक्टरीची, आपल्या जी काही व्हॅल्यू आहे तिचा करणं गरजेचं आहे. एवढंच मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओच्या माध्यमातून.